नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये, जिकडे आपण डेली वरती अनालाइज करतो टेक्निकली की मार्केटमध्ये उद्या काय घडणार आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये उद्या काय घडणार घडणार आहे हे बघण्यासाठी आपल्याला आजचं मार्केट बघणं खूप जरुरी आहे. त्याचबरोबर जे मार्केट घडून गेले म्हणजे कालचं मार्केट जे घडून गेले ते पण बघणं जरुरी आहे. ठीक आहे. कारण तेव्हाच कळतं ना की लेवल्स कुठल्या आहेत. ठीक आहे. मार्केटने हिस्ट्री काय केलेली आहे. तर आपल्या लेवल ज्या होत्या त्या लेवल्स होत्या 620च्या वरती आणि खाली होत्या 480च्या खाली. ओके. मार्केटनी आज खूप वाईट प्रकारे बर्ताव केलाय. मार्केट कुठेच नाही गेलं. मार्केट जिकडे होतं तिकडेच गेलं. जर आपण सगळंच रिमूव्ह करून बघत असू तर मार्केटनी जी पहिलीची लेवल आहे त्या लेवलला येऊन टच केलेलं आहे. बघा, पहिल्याची लेवल म्हणजे काय, एक ही लेवल आहे, त्याच्यानंतर अजून एक ही लेवल आहे. आता ही लेवल कुठली निघून येते, तर ही लेवल 700ची निघून येते. आपण काय केलं, मोठ्या लेवल न घेता कारण का मार्केटमध्ये मोठा गॅप निर्माण होतोय. म्हणजे समजा ना 480 580 480 बोललो आणि इकडे 300 बोललो, 300 पासून 700ची रेंज खूप मोठी होते आणि इकडे मुवमेंट येतात, छोटे मोठे मुवमेंट येतात. त्यामुळे आपण काय केले 2 दिवस अगोदर, की आपण आता छोटे छोटे रेंज बनवायला लागलो, जे आपल्याला 10-20 पॉईंटचा गोष्टी भेटू शकतात. आता बघा, कालची जी आपण गोष्ट केली होत्या, तर तुम्ही समजत असाल की मार्केट 620च्या वरती काय असेल तर मी करेन, या खाली 480च्या खाली काहीतरी करेल. पण मार्केट तसं काय केलं नाहीये. मार्केटनी आपल्या रेंज मध्येच राहून काम करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे ज्या एक्सपायरी आहे, जी कालची एक्सपायरी होती 12 तारखेची सेन्सेक्सची आणि उद्या होणारी आहे गुरुवारची निफ्टीची एक्सपायरी, त्या दिवसामध्ये मार्केटनी दोन्ही साईडला प्रेशर दिलेला आहे. म्हणजे बघा, एक्सपायरी झाली, आता उद्याची एक्सपायरी. त्यामुळे आजचा मुवमेंट स्वाभाविक होता. मी काल सांगितलं होतं की स्वाभाविक आहे. तुम्ही जर बघितलं असेल, मी सांगितलं मार्केट लगभग साईड होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मार्केट साईडवेज होण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि मार्केट तसंच साईडवेजच झालेलं आहे. त्यामुळे आजचं मार्केट खूप शिकण्यासारखं होतं, बघण्यासारखं होतं. आपल्याला कुठे थांबायचं आहे ना, हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. आता जर आपण काही गोष्टी बघत असू तर 5 मिनिटाच्या चार्ट वरती जर आपण बघत असू ना, तर मार्केटने एक ना प्राइस एक्शन चालू केलेली आहे. बघा, चालू केलेली आहे, कम्प्लीट नाही झालेली आहे. ही कम्प्लीट कधी होईल, तर आमच्या फॅमिली मेंबर्सला कळत असेल, तुम्ही बघत असाल, समजा हा पॉईंट पकडला तर एक हा पॉईंट बनतो. म्हणजे हा पॉईंट जो आहे, जो 720च्या लेवलच्या वरती मार्केट जर सस्टेंड झालं तर उद्या मार्केटमध्ये एक वरच्या साईडला मार्केट जाताना दिसेल आपल्याला. किंवा उद्या जर मार्केटनी ही खालची बाजू काय आहे, तर ही आहे. ती आपण आता 15 मिनिटाच्या चार्ट बघूया, खरंच ते काय गोष्टी घडतायत तशा का. तर मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी असताना मार्केटनी एक डबल बॉटम नक्कीच दिलेला आहे. ठीक आहे. डबल बॉटम दिल्याच्या नंतर तुम्ही जर नीट बघाल ना, तर मार्केटनी ही जी लेवल आहे, आता ही लेवल तुम्हाला एक्झॅक्टली लावून दाखवतो. ही जी लेवल आहे, ही लगभग समजा ना 700ची लेवल आहे. 700 कमी ते 720च डायरेक्टली पकडतो. 720ची लेवल आहे. तर मार्केटने मल्टिपल टाइम्स 1, 2, 3 अशा रेसिस्टन्सला चॅलेंज केलेलं आहे. मग मार्केट वरती तुटत नाहीये, बरोबर आहे. पण मार्केटने एक प्रभाव चालू केलेला आहे, जो वरच्या दिशेने चाललेला आहे. पण त्याचबरोबर बघायचंय की मार्केट जेव्हा जेव्हा वरती जायची प्रयत्न करतो तेव्हा मार्केट पटकन खाली येत आहे. ठीक आहे. आता जर आपण 15 मिनिटाच्या चार्ट वरती बघतोय, तर आपण एका दिवसाच्या चार्ट वरती पण बघूया की मार्केट काय बोलायचा प्रयत्न करते. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं एक फॉलोअप कॅन्डल येणं जरुरी आहे, पण ती काल न येता एक रेड कॅन्डल झालेली आहे. ओके, रेड कॅन्डल झाली आहे. तर रेड कॅन्डल झाली याचा अर्थ काय आहे, की मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी कायमची आहे. म्हणजे कुठे सेलर्स कुठे गेले नाहीयेत. पण आज जर बघून आपण, तर मार्केटनी एक असा ग्रीन पॅटर्न बनवलाय, जो ही जी कॅन्डल, ही आपण मदर कॅन्डल बोलू शकतो असं, की मदर कॅन्डलच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. बघा, क्लोजिंग मदर कॅन्डलच्या वरती जर आपण मोठं बघू तर मदर कॅन्डलच्या वरती क्लोजिंग दिली आहे. आता ह्या कॅन्डलला खाल्लं म्हणजे इथे एक मोठा रॅली येण्याची शक्यता जास्त आहे.
बघा, आपण अपेक्षा धरतो, अपेक्षित असतो, पण कधी कधी काय मार्केट अपेक्षाच्या विरुद्ध जातो. आपल्याला जे साहजिक वाटतं ना, अरे असा ट्रेड होतोय का, आणि तिथेच मार्केट मोठा फॉल देतो. म्हणजे काय, जे सगळ्यांना दिसतंय ते न बघता मार्केट काय करायचा प्रयत्न करतो ना, ट्रॅपिंग, त्याला ट्रॅपिंग बोलतात, मार्केट ट्रॅप करायचं बघतोय ते आपण बघतो. आपल्याला सजिक वाटतं की उद्या ग्रीन कॅन्डल, बघा इथे सगळ्यांना बुलिश अँगल दिसत असेल, नक्कीच बुलिश अँगल दिसत असेल, आणि इथे एक वरचा पुलबॅक दिसत असेल, बरोबर आहे. आता इथे कोणाला बघा ना, हा पॅटर्न जो आहे, हा हेड अँड शोल्डरचा पॅटर्न पण दिसत असेल, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर जो वरच्या साईडला असतो. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर काय आहे, ह्या गोष्टी आम्ही फॅमिलीमध्ये शिकतो, सेशनमध्ये शिकतो, खूप लोकांना माहिती पण असतील. पण आता हे शिकणं तेवढंच अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याचे रूल्स आहेत, त्याचे सेटअप्स आहेत, ते फॉलो केले पाहिजेत. तर बघा, आता ही कॅन्डल जी आहे ना, ह्या कॅन्डलचा हाय आहे 700च, तर आपण वरची बाजू 700च पकडूया. पण खालची बाजू काय, तर खालची बाजू मी लगभग ना ह्या कॅन्डलचा लो पकडतो, जी आहे 540. आता 540 काय, कारण का तो आजचा लो आहे 540, आणि ह्या रेड कॅन्डलचा पण लो 540 आहे. त्या 540 पकडूनच चालतोय मी. ओके, 540. आता 5 मिनिटावरती आपण येऊन त्याला नीट अनालाइज करूया आणि बघूया की उद्याचे ट्रेड्स आपले कसे बनणार आहेत. बघा, मार्केटने एक प्राइस ऍक्शन चालू केलेलीच आहे नक्कीच, ठीक आहे. तर आपल्याला सजिक वाटत असेल, एकदम सहजतेने सगळ्यांना वाटत असेल की तर मार्केट ह्या लेवलमध्ये, बघा ह्या लेवलवरनं सेकंड लेवल, फर्स्ट लेवलवरनं सेकंड लेवलला मार्केट येणार आहे अशी अपेक्षा झाली, आपला माइंड रेडी झाले. काय असतं ठीक आहे, माइंड जेव्हा रेडी असतं ना, तेव्हाच कुठेतरी घात होतो. म्हणजे आपण ट्राय तर करतो, पण आपण जिकडे एंट्री करतो तिकडे मार्केट आपल्याला लॉस द्यायला चालू करतो. हे असं का होतं, कारण का आपला माइंड तयार नसतो. तर आपल्याला पुऱ्या मेंदूला तयार करा, आपल्या आत्माला सांगा की बाबा ट्रेडिंग करायचीच नाहीये जिथपर्यंत एक लेवल तुटत नाहीये, मार्केट सस्टेन होत नाहीये. बघा नीट ऐका परत, एक लेवल तुटून मार्केट ह्या लेवलमध्ये, आता ह्या लेवलवर मार्केट ह्या लेवलमध्ये येतंय का, हा विचार करायचा आपल्याला, कारण प्राइसिंग चालू झाले. बघा मेन गोष्ट काय असते माहिती आहे, मार्केट आहे ना सहजासहजी तुम्हाला ट्रेड देत नाही. सगळ्यांना तर वाटत असेल की मार्केट वरती जात आहे, मार्केट काय करतं, जसं इथे 700 ला येईल, सस्टेन पण होईल, उद्याचं मार्केट सस्टेन पण होईल, पण पटकन ट्रेड घेऊ नका. आपला टायमिंग काय 10 नंतरचा, ठीक आहे. तर मार्केटला इकडनं वरती जाण्यासाठी खूप ताकद लावावी लागेल, पण हे पण आहे का, मार्केटला इकडनं डायरेक्ट खाली यायला वेळ लागणार नाही, कारण ही गॅप मोठी आहे, बरोबर ना. त्यामुळे मार्केट उद्या ट्रॅपिंग करण्यासाठी ओपन वरच्या साईडला होईल, इथे सस्टेन पण होईल आणि झटकन खाण्याच्या मार्गावरती असेल. तर उद्या जर आपण असा विचार करत असू की इकडनं एक ट्रेंड लाईन पण तुम्हाला दिसत असेल नक्कीच, ठीक, तर मार्केटला उद्या ओपन होऊ दे, मार्केटला ह्या ट्रेंड लाईनला एकदा टेस्ट करू दे. जर इकडनं मार्केट ओपन झाल्याच्या नंतर, बघा नीट आहे का, ओपन झाल्याच्या नंतर मार्केट जर ह्या लेवलला टेस्ट करून खाली येत असेल, बघा या लेवलला टेस्ट करून जर खाली येत असेल, तर मी उद्या खाली खेळेन. ही लेवल काय आहे, तर लगभग 600ची आहे, पण मी लगभग पकडतोय 540, मी लगभग 540 पकडतोय, आणि वरची माझी लेवल तर तीच राहणार आहे 720. आता मार्केट लगभग 200 पॉईंटच्या रेंजमध्ये आहे. तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे, ठीक आहे, उद्या एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीची मोठे मुवमेंट बघायला भेटू शकतात. जसं सनसेक्सनी एक्सपायरीच्या दिवशी धमाल केली, तशीच गुरुवारी पण धमाल होण्याची शक्यता जास्त आहे, ठीक आहे, शक्यता जास्त आहे. अजून एक गोष्ट तुम्ही जर लक्षात घेत असाल तर गुरुवार नंतर शुक्रवार आणि शनिवार आणि त्यानंतर रविवार हे तिन्ही दिवस सुट्ट्या येतात, त्यामुळे मार्केटमध्ये सेशन्स एक कमी झालाय. 3 दिवस सुट्टी असल्यामुळे मार्केट डायरेक्टली मंडेला ओपन होईल, त्यामुळे उद्या मोस्टली प्रेशर बिल्डअप होणार आहे असं दिसतंय, ठीक आहे. त्यासाठी ओवाय चेंज बघा, ऑप्शन चेंज बघा, चेंज ऑफ इंटरेस्ट बघा, सगळं बघितल्यानंतर काहीतरी ट्रेड करा, ठीक आहे. तर उद्या आपली स्ट्रॅटेजी नक्कीच अशी असेल की उद्या मार्केट जर ओपन होऊन 720च्या वरती सस्टेन झालं 10 नंतर, तर मी वरच्या साईडला खेळेन, लॉट कमी ठेवा वरच्या साईडचे,
आणि खालच्या साईडला तुम्ही नक्कीच करू शकता, कारण का खालच्या साईडला टार्गेट तुम्हाला लवकर भेटते उद्या. ठीक आहे. आणि मी असं पण बोललेलो, मार्केटला जर काय करायचं असेल तर मार्केटने याला लवकर केलं असतं. मार्केट उद्या साइडवेज होण्याची शक्यता पण जास्त आहे. कारण आपल्याला वाटतं की इकडनं इकडे जाईल, इकडनं इकडे जाईल, पण मार्केट काय करणार ना, मार्केट उद्या सस्टेंड होईल एका जागेवरती. आणि काय करायचं असेल तर आपण कालच्या सेशनमध्ये बोललो की 15 तारखेनंतर जी मीटिंग आहे त्यानंतर जर होईल तर बघ तर मार्केट त्याच दिशेमध्ये दिसत आहे. सांभाळून खेळा, समजून खेळा, शिका आणि त्यानंतर काहीतरी करा. 720 ची लेवल आणि खाली 540 ची लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केट जरी ह्या लेवलच्या तुम्हाला खाली येताना दिसेल, समजा लगभग ह्या लेवलच्या खाली, बघा ही अजून एक तुम्हाला लेवल लावून देतो मी. ती लेवल आहे लगभग 600 ची. 600 ची लेवलच्या खाली येत असेल मार्केट तर आपला बरोबर ट्रेड सेटअप बनत आहे. आणि इथे ट्रेंड लाईनचं पण क्रॉसिंग आहे आणि इथे आपल्या एक रेसिस्टन्स जो होता 1 2 तो पण आहे. आता बघा मार्केटने आपल्या रेसिस्टन्स वरती टच करून वरती जाण्याचा प्रयत्न करेल, पण हे जास्त काही वेळ टिकण्याचं मला वाटत नाही. जर टिकला तर 720 वरती नक्कीच ट्रेड करा, नाहीतर 540च्या खाली तुम्हाला ट्रेड करणं खूप सोपं जाईल. तुम्हाला प्रॉफिट पण चांगलं होईल, कारण इकडनं प्रॉफिट जास्त होईल. कारण मार्केट प्रॉफिट जास्त देत नाही बघा या साईडला, पण इथे प्रॉफिट तुम्हाला जास्त होण्याची शक्यता आहे, कारण का 1:2 रेशो जो असतो ना तो इथे तुम्हाला दिसण्यात येतोय, समज येतोय. त्यामुळे ट्रेडिंग करताना फक्त सांभाळून करा. कुठलाही प्रेशर मध्ये येऊन ट्रेडिंग करू नका, कारण आज जर तुम्हाला कमाई झाली नसेल तर आजची कसर उद्यावरती काढू नका. बघा तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये टार्गेट घेऊन चालता की मला 10,000 हफ्त्याला आला पाहिजे, दिवसाला 10,000 आले पाहिजे, तर असं होत नाही. ठीक आहे. तुम्ही पहिले 100 कमवायला शिकवा, 1000 कमवायला शिकवा, नंतरच तुम्ही 10,000च्या टार्गेटला जावा. जेव्हा तुमचे हे 1000 रुपये 100 दिवस कंटिन्युअस तुम्ही कमवू शकाल ना, 100 दिवस, त्यानंतरच तुम्ही 10,000च्या ट्रेडला काबिल होता, म्हणजे तुम्ही सक्षम होता त्यावेळेला, आणि तेव्हाच तुम्ही एक खरे ट्रेडर बनता. त्यामुळे आता शिकण्याची गरज आहे, तेव्हा शिका. मार्केटमध्ये 6 महिने 1 वर्ष देऊन तुम्ही जर ट्रेडिंग शिकत असाल तर ते शिकणं एकदम योग्य प्रमाणे होत नाही. मार्केटला कमी कमी 1-2 वर्ष देणं जरुरी आहे. 6 महिन्यामध्ये कोण जर ट्रेडर बनत असेल तर त्याला रामकृष्ण हरी नाही पॉसिबल. ते खूप लोक युट्यूब मध्ये सांगतात की 3 महिन्यामध्ये शिकलोय, 4 महिन्यामध्ये शिकलोय. पॉसिबल नाहीये. मार्केट रोज काहीतरी शिकवतोय, आपण रोज काहीतरी नवीन शिकतोय. ह्याचा भागच आपलं मार्केट तुम्हाला समजून देईल. मार्केटमध्ये इगो, ईर्षा, लालच हे सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही मार्केटला प्युअरली शिकण्याच्या माध्यमातून फक्त एक उद्देश ठेवायचं, मला लर्न करायचं, मला शिकायचंय, मला शिकायचंय, मला काहीच्यातनं काहीतरी लर्न करायचंय. जेव्हा तुम्ही शिकाल ना तेव्हाच काहीतरी करू शकाल, नाही तर तुमचं ट्रेडिंग करण्याचं जे स्वप्न आहे ते अपुरं राहील. मग अपुऱ्या स्वप्नांना जर ताकद पाहिजे तर शिकण्याची तुम्हाला अत्यंत गरज आहे, समजण्याची गरज आहे, त्यानंतर ट्रेडिंग करण्याची गरज आहे. तर उद्याचा दिवस आपल्या पॉलिसी ज्या आपल्या स्ट्रॅटेजी आहेत त्या सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे अग्रेसिव्ह ट्रेडिंग करू नका, शांत करा, समजून करा. उद्या तो दिवस तुमचा ग्रीन मध्ये असो हीच अपेक्षा करत आहे. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबा. आजचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आणि आता आपण उद्या गुरुवारी व्हिडिओ बनवणार नाही, कारण का शुक्रवारी मार्केट बंद आहे, 15 ऑगस्ट आहे. शनिवारी मार्केट बंद आहे, तर आपण रविवारीच डायरेक्टली बनवणार आहे व्हिडिओ. सोमवारचा व्हिडिओ जो असेल तो मी रविवारीच संध्याकाळी 7-8च्या नंतरच बनवेल. ठीक आहे. तर उद्याचा व्हिडिओ बनवणार नाही. तर परवाच्या दिवशीसाठी जो आपला सर्वात मोठा सण साजरा केला जातो पुऱ्या भारतवर्षामध्ये, 15 ऑगस्ट, त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. गुड नाईट.